स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला या समोर दिसते जी वनस्पती ही खूप उपयोगी अशी वनस्पती आहे। तर याचं नाव मराठी भाषेत काही सापडलेलं नाही मला, पण काही जण याला टणटणी, काही ठिकाणी असं काळं बुराड वगैरे काही असं म्हणते। तर याचा खूप असा महत्त्वाचा उपयोग आहे आपल्याला। लहानपणी जेव्हा गावाकडे असताना काही जवळ दवाखाना नसायचा किंवा काही औषध वगैरे नाही भेटायचे, त्यावेळेस या वनस्पतीचा उपयोग आम्ही करायचो। घरचे आम्हाला ज्यावेळेस खेळताना वगैरे लागलं तर लागल्या खरचटलं किंवा जखम झाली तर या वनस्पतीचा पाला घेऊन असं हातावरती चुरगळायचा आणि त्याचा रस काढून जखमेवरती लावायचा, म्हणजे जखम लवकर बरी होते आणि पिकत पण नाही। तर या वनस्पतीला अजून फुलं आलेलं नाही, जे छोटे आहे। एका दुसऱ्या वनस्पतीचे फुलं आणले मी तोडून तेच। तर हे पहा, हे ठेवलेले आम्ही। तर ही वनस्पती आपल्याला सहजासहजी पटकन भेटते, गवतामध्ये कुठं पण असते। तर ज्यावेळेस कोणाला पण शेतात काम करताना किंवा खेळताना इकडे तिकडं कुठं पण कधी पण आपण पडतो, खरचटतं लागतं, त्यावेळेस वनस्पती पाहायची तिथंच गवतात कुठं पण असते, जवळजवळ सर्वच ठिकाणी असते। तर या वनस्पतीचा असे कोवळे कोणते पण पानं घ्यायचे, हातावरती चुरगळायचे आणि त्याचा रस लावायचा आहे। तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट भेटेल, एकदा ट्राय करून पहा। तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप आभार आहे। थँक्यू, बाय।